नमस्कार मित्रांनो, CSCमधून पीक विम्याचे अर्ज भरतावेळेस आपण पाहिलं तर आपल्याला नवनवीन प्रकारचे जे काही एरर आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशाच प्रकारचा एक एरर म्हणजे मी हा संपूर्ण फॉर्म भरलेला आहे. ज्यावेळेस येथे मेक पेमेंटचे जे काही ऑप्शन येते आणि मेक पेमेंट करायला गेलं तर इथे आपल्यासमोर अशा प्रकारचा एक एरर येथे दाखवत आहे की यू आर टेकिंग मोर दॅन अलॉड एरिया फॉर लँड पार्सल. त्यानंतर हा जो काही 1050 आहे हा खाता नंबर आहे आणि 53 हा गट नंबर आहे. तर म्हणजेच तुम्ही लँड पार्सलसाठी परवानगीपेक्षा जास्त क्षेत्र घेत आहात, अशा प्रकारचा हा एरर आहे. तर हा एरर काही केंद्र चालकांना आतापर्यंत आलेला असेल किंवा काहींना आला पण नसेल. तर हा जो काही एरर आहे हा एरर तर या शेतकऱ्याची जमीन आहे 60 आर. तर यामध्ये मी 3 पिके हे इथे ॲड केलेले आहे 20-20 आरचे. तर एकूण क्षेत्र झाले 60 आर, परंतु तरी पण हा एरर येथे आलेला आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे, हे जे काही पेज आहे हे येथे रिफ्रेश करायचे आहे, म्हणजेच रिलोड करायचे आहे. रिलोड केल्याच्यानंतर आपल्याला हा जो काही फॉर्म आहे हा इथे एडिट करायचा आहे. तर एडिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे हे जे काही ॲक्शनच्या खाली हा सिम्बॉल दिसत आहे, तर आपल्याला यामध्ये काय करायचे आहे की एखादे पीक समजा आपण 20 आर लावलेले आहे, तर कोणतेही एखादे पीक आपल्याला 1 गुंठ्याने कमी करायचे आहे. तर ॲक्शनच्या खाली येथे हा जो काही सिम्बॉल दिसत आहे रेड कलरमध्ये, याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे, म्हणजेच ते पीक इथून निघून जाईल. त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे परत एकदा. त्यानंतर तालुका निवडायचा आहे, महसूल मंडळ निवडायचं आहे, ग्रामपंचायत निवडायची आहे, विलेज निवडायचं आहे. त्यानंतर आपण जे काही पीक येथून कट केलेले आहे ते पीक आपल्याला परत घ्यायचे आहे. त्यानंतर सर्वे आणि खाता नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर येथे पूर्ण जमीन ही परत त्या शेतकऱ्याची दाखवली जाईल, परंतु आपल्याला फक्त एक पीक जे काही आपण घेतलेले आहे ते 1 गुंठ्याने कमी करायचे आहे. म्हणजेच मी येथे 0.19 आर करतो आणि ॲड क्रॉप फॉर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स याच्यावर क्लिक करतो. तर आपण येथे पाहू शकतात की येथे कॉटन 20 आर आहे, सोयाबीन 20 आर आहे आणि हे जे काही तूर आहे, तुरीचे जे काही पीक आहे ते 19 आर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर हा एरर आलेला असेल तर अशा पद्धतीने आपल्याला आपला फॉर्म हा एडिट करायचा आहे. त्यानंतर इथे मी प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करतो. प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मी इथे हा फॉर्म सबमिट करतो. सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की आपल्याला जो काही एरर येत होता तो एरर इथून गेलेला आहे आणि आपल्याला इथे मेक पेमेंट किंवा पे लेटर हे जे काही 2 ऑप्शन आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.